महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। कीर्तनकार इंदोरीकर महाराज आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यात आता नवा सामना रंगलाय की काय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। कारण सलग दुसऱ्या दिवशी इंदोरीकर महाराजांनी गौतमीवर निशाणा साधलाय। गाडा आला आणि घाटात राडा झाला असा हा थिल्लरपणा सोडून संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचं म्हणत इंदोरीकरांनी गौतमीवर टीका केली आहे। यासोबतच गौतमीला मिळणाऱ्या बिदागीवरही इंदोरीकरांनी बोट ठेवलंय। गौतमीच्या 3 गाण्यांसाठी लोक 1.5 लाख रुपये मोजतात आणि आम्ही 5,000 जास्त मागितले तर आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप होतो असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलंय। गौतमीची बिदागी इंदोरीकरांना खुपतीये की काय असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय। 21,000 ते 51,000 इतकी बिदागी इंदोरीकरांची आहे, तर दुसरीकडे 2.5 ते 3 लाख इतके पैसे गौतमी पाटीलला मिळत असतात असं बोललं जात आहे। 8 ते 10 विणेकरी आणि टाळ मृदुंगवाले इंदोरीकरांच्या सोबत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये असतात, तर दुसरीकडे गौतमीच्या कार्यक्रमामध्ये 6 डान्सर 6 बॉडीगार्ड असतात। इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनासाठी तब्बल 2 वर्षांची वेटिंग लिस्ट आहे, तर गौतमी पाटीलच्या परफॉर्मन्ससाठी 2 महिने वेटिंग लिस्ट आहे। इंदोरीकर महाराजांचं कीर्तन 1 ते 1.5 तासांचं असतं, तर दुसरीकडे गौतमी पाटीलचा जो परफॉर्मन्स आहे, तिचं जे नृत्य आहे ते 4 ते 5 गाण्यांवर असतं। कीर्तनकारानं 5,000 रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात त्यांनी बाजार मांडला, देवाचा बाजार मांडला। आणि 3 गाण्याला लोक 1.5 लाख रुपये देतात आणि शेट्या फाडून घेतात। काही होतं तीनच गाणे पण शिट्या। गाडा आला आणि घाटात राडा झाला। निम्या पोरांचे डोकं फोडून गाडा गेला। थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेची आहे। आणि कीर्तनकाराला 5,000 मागितले का काय खरं आहे त्यांचं? फार लुटली जनता आल्या आणि 3 लाखाला 3च गाणी ऐकले। 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या, 200 पोरांची गुडघे मोडले, मारामाऱ्या झाल्या, कुदाकुद्या झाल्या, शब्दही कोणी बोलायचं नाही। सातारा शहरातील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरनं खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता नवा राजकीय वाद रंगलाय। उदयनराजेंनी एकदा टीका केल्यानंतर शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या विरोधात मोहीमच उघडलेली आहे। टोल नाके चालवणारे या घरात जन्माला आलेच कसे असा प्रश्न पडल्याचं म्हणत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे। साताऱ्यातल्या गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाच्या वेळेला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर टीका केली होती, त्याला आता शिवेंद्रराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जे कोणी येऊन इथं जे काही बोलून गेले, फिरोज म्हटला, माझी एवढीच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आहे की आपले नेते डीपीडीसीला हजर असतात का एवढे फक्त माहिती तुम्ही जाऊन घ्या, मला ती काढून द्यायची गरज काम मंजूर झालं की मी केलं आणि जर झालं नाही तर मग बाकीच्यांचं आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही। हे असलं बोगसपणाचं राजकारण आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि आपण ओळखता योग्य वेळेला आपण पुढं काय असेल ते निर्णय घेऊ। मी जन्माला आलो कसं हे कसं सांगणार ना? हे काय त्यावेळेला असे काही 100 वर्षाचे नव्हते, हे काय माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे आहेत। त्यामुळे आता मी जन्माला कसं आलो या घरामध्ये, आता ते मग आईसाहेबांनाच विचारलं पाहिजे, म्हणजे सुमित्रा राजेंना। हे पण माझ्या याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार की मी कसं आलो। माझं उलट म्हणणं की टोल नाके चालवणारे आमच्या घराण्यात आले कशी, हेच काय कळत नाही। यानंतरची पुढची महत्त्वाची मोठी बातमी, राहुल गांधींना आता शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली गेलेली आहे। लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर आता लोकसभेच्या
गृहनिर्माण समितीनं राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींना आपला सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. पुढची महत्वाची मोठी बातमी बघूया. महाविकास आघाडी मोठ्या धर्मसंकटात सापडलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे काँग्रेसचा हात सोडणार का, हा प्रश्न आता निर्माण झालाय. उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावल्यानंतर संजय राऊत आता राहुल गांधींची भेट घेणार आहेत. एकंदरीतच या दोन्ही पक्षातला तिढा तुटण्यापर्यंत लांबण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहेत. राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है. गांधी किसी से माफी नहीं मांगता. राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान केला. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरेंनी मालेगाव मधल्या जाहीर सभेत राहुल गांधींना चांगलंच फटकारलं. 2019 मध्ये तेव्हाच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीत प्रवेश केला. सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले. मात्र आता सत्ता गेल्यानंतर त्यांच्यातले वैचारिक मतभेद महाविकास आघाडीच्या मुळावर येत आहेत. उद्धव ठाकरेंनाही अखेर या मुद्द्यावर कठोर भूमिका घ्यावी लागली. तर संजय राऊत यांना दिल्लीला जाऊन राहुल गांधींची भेट घेण्याची वेळ आली आहे. ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकारचा, त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. 1-2 दिवसातनं राहुल गांधींची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा. राहुल गांधींमुळे ठाकरे गटाची चांगलीच गोची झाली आहे. तर दुसरीकडे प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची चांगलीच तारांबळ उडाली. आम्ही कुठल्या सावरकर बद्दल राहुलजी बोलले तर त्याचंही कोणाला समजत नसेल तर आम्हाला काय माहिती. प्रोग्राममध्ये सावरकर हा विषयच नव्हता. आम्ही सर्वधर्म समभावाचं आम्ही पुरस्कार करतो. आम्ही हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर नेहमीच स्तुतीसुमन उधळले. सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका देशाला दिशा देणारी होती असं बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं. सावरकरांचा विरोध करणाऱ्या काँग्रेसचा बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत समाचार घेतला, याची आठवण राम कदम यांनी करून दिली. का भाषणात जे काही बोलला ती केवळ नौटंकी होती. म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा, हा दुटप्पीपणा नाहीये. हिंदुत्वाचा पुरस्कार ही ठाकरे गटाची आतापर्यंतची ओळख राहिली आहे. त्यांच्या पक्षाचं मुखपत्र असलेला सामना ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं दैनिक म्हणून ओळखलं जातं आणि काँग्रेसकडून हिंदुत्वाचे सूर्य असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय. त्यामुळे या मुद्द्यावरून महाविकास आघाडी तुटणार की राजकीय स्वार्थासाठी एकत्र राहणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांचा राजकीय लवजिहाद झाला असल्याचं म्हटलंय. त्यांनी धर्मांतर केलंय, त्यांनी इस्लाम स्वीकारला आहे असा गंभीर आरोप देखील केलाय. मालेगाव इथल्या सभेसाठी उर्दू भाषेत लावण्यात आलेल्या बॅनरवरनं आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर ही गंभीर टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना सावरकरांबाबतचं प्रेम दिसलं नाही का? तेव्हा त्यांना खुर्ची वाचवायची होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राहुल गांधींनी तेव्हाही असंख्य वेळेला सावरकरांचा अपमान केला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यावर बोलावंसं वाटलं नाही का, असा प्रश्न सुद्धा नितेश राणेंनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरेचा राजकीय लवजिहाद झालेला आहे. उद्धव ठाकरेचा धर्मांतर झालेला आहे आणि धर्मांतर झाल्यामुळे आता त्याला हिंदू समाजाबद्दल, हिंदू धर्माबद्दल काही राहिलेलं नाही आहे. ज्या माणसाचं मुळात धर्मांतर झालेलं आहे, ज्यांनी मुळातच इस्लाम स्वीकारलेला असेल,
तो हिंदू धर्माबद्दल चांगलं काय बोलणार आणि काय लिहिणार, म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल लिहिलंय, कारण त्यांनी हिंदू धर्म सोडलेला आहे. मुख्यमंत्री असताना तर नितेश राणेंनी आता उद्धव ठाकरेंवर अतिशय जोरदार अशी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंवर ही घणाघाती टीका करताना काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील नितेश राणेंनी केलेले आहेत. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीवर संजय राऊतांनी आपल्या शैलीमध्ये टीका केली आहे. जुने मित्र असतील तर ते नव्यानं भेटले असतील. काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊत म्हणाले. तसंच शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेवरही राऊतांनी टीका केली आहे. भेट घेतली तर काय त्याच्यात आम्ही काय करणार. सदू आणि मधू भेटले. बालभारती धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू द्या ना. जुने मित्र असतील ते, किंवा नव्यानं परी उफाळून आलं असेल कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. काल परवाकडे त्यांचं लोकसभेचं जे नेतेपद गेल्यामुळे ते परत वैफल्यग्रस्त झालेले आहेत. माझ्या मते डोकं त्यांचं काम करत नाहीये. राहिला प्रश्न सभेचा, तर कुठेही सभा घेऊ देत यांचा पक्ष. शेवटी एकमेकांची उणीधुणी काढणं याच्या पलीकडे यांना काहीच येत नाही. गद्दार, फसवलं, पाठीत खंजीर याच्या पलीकडे यांच्या सभांमध्ये कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या सभा हल्ली कोण सिरियस पण घेत नाही. आणि शेवटी बाळासाहेबांच्या नावावर मिळालेल्या हे सगळ्या गोष्टी आहेत. अजून त्या पक्षाचं, त्या संजय राऊतांच्या पक्षाचं कर्तृत्व सिद्ध व्हायचंय, एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. इतरांना भेटलं त्यांचे पोट सोळ उठतो. तुमच्यासारखे तर नाही ना ते. सकाळी भोंग्यासारखं कुत्र्यासारखं भोकायचं आणि चालू द्यायचं आपलं दिवसभराची दुकानदारी. दिसलो का नाही मी टीव्हीवर, दिसलो का नाही मी टीव्हीवर. तो माणूस एकदाच बोलतो, पण लाखातला एकच शब्द बोलतो, सगळ्याची हवा टाईट होऊन जाते. मूर्खाच्या नंदनात वावरणारा हा संजय राऊत आहे, म्हणून त्याच्यावर एवढं लक्ष देऊ नये. अमरावतीतील गरम तव्यावरच्या बाबाचे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणारा हा भोंदू बाबा रोज नवनवे कारनामे करत असतो. संताचा अवतार म्हणून घेणारा हा गुरुदास महाराज आणि याचे आणखी 2 असे व्हिडिओ समोर आलेले आहेत. एका व्हिडिओ चक्क तो गरम पातेल्यावर बसलाय. गरम पातेल्यावर बसताना तो स्वतःला दिव्य शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करतोय. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो जळत्या लाकडांवर बसण्याचाही प्रयत्न करतोय. दैवी शक्तीच्या जोरावर हा बाबा हे करत असल्याचं त्याचे भक्त दावा करतायत. हा बाबा लोकांची दिशाभूल करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोपही केला जातोय. त्यामुळे या चुलीवरच्या बाबावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. 2013 झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार चमत्कार करणे, चमत्काराचा प्रचार प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे, संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनमधील जे PI आहे ते दक्षता अधिकारी म्हणून कार्य करतात. त्यांनी ह्या बाबावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, त्यावर कारवाई करावी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झालाय. तलासरी तालुक्यातल्या उधवा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हा मद्यपी शिपाई डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबियांनी त्याला रोखून धारेवर धरलं आणि या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळेला निवासी डॉक्टर राहत असल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करायला अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबात मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.